इकडे तोंड करा, इकडे तोंड करा ना. काय चाललंय तुमचं? जखमीवर हळद लावली ना का जखम पटकन बरी होते. एवढं कळतंय ना, एवढी काळजी दाखवताय तर जखम करायचीच नव्हती आधी. असं कसं? जखमेचं उत्तर जखमेनंच दिलं पाहिजे ना. बाहेर विचारत होते का सगळे काय म्हणाले आणि तुम्ही काय उत्तर दिलं? असा सुटकी चेहरा करून बसाल तर सगळ्यांना प्रश्न पडलच की. जरा नॉर्मल वागा. कसं नॉर्मल भाऊ? तुम्ही एवढं सगळं माझ्याबरोबर वागताय, मी कसं नॉर्मल भाऊ? अहो, एखाद्या बॉडी बरोबर मला कोणी बघितलं असतं, लगेच जेलमध्ये टाकलं असतं, फासावर लटकवलं असतं. तुम्ही एवढं खून केल्यात ना, ह्याच्यावर जामकर काय करेल माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला फासावर लटकवल. हरकत नाही. माझं तुमच्यावर एवढं प्रेम आहे ना, मी जिथं कुठं जाईन तुमच्या सोबतच जाईन. मग ते फासावर का असं ना, मला चालेल. प्रेम प्रेम प्रेम, ज्याला तुम्ही प्रेम म्हणताय ना त्याला वेडेपणा म्हणताय. असे न गोते देऊ दोघं बी. तुम्ही जोर माझ्या सोबत आहात, तुम्ही माझ्या जवळ आहात, तर काय नाही होणार आपल्याला. काय हो, त्या व्हिडिओग्राफरला कोणी मारलं? तो माधुरीच्या लग्नात होता ना. तुम्ही मारलं का? तुम्ही नाही मारलं त्याला? मी कशाला मारीन? मला वाटलं तुम्ही मारलं. अहो, मी कशाला मारेन? मी आजपर्यंत कोणाला काही केलेलं नाही. मी नाही मारलं, तुम्ही नाही मारलं, म्हणजे आपल्यावर सूड उगवायला या सगळ्याचा फायदा घेऊन त्याला कोणीतरी मारलं असेल. कोणी मारलं असेल? जाऊ दे, हा खुनाचा विषय नको. बाहेर चला, जेऊया आपण आणि जरा हसा. लाली, तुला माहिती नाही तू कोणाबरोबर गेम खेळतीयस. मी सगळं शांतपणे सहन करतोय याचा अर्थ हा नाही की मी घाबरलोय. योग्य वेळ आणि पैसा माझ्या हातात आला ना, मग तुला सांगतो हा देवी सिंग कोण आहे ते. ये गुड गुड गुड. एक अजून आहे. हां, वा वा, व्हेरी गुड. अजून एक. हळू. ठीक ठीक ठीक, बस बस. ठीक 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 ठीक, बस बस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हळू हळू. बस बस. पाय होईये. ओ, होईल होईल. आपण रोज थोडी थोडी प्रॅक्टिस करू. साहेब, तुम्ही या वेळेला इथे? हा, ते मदत हवी होती तुमची. काय? ते काही दिवस आम्ही दोघं इथं राहिलं तर चालेल का? इथे काय राहायचं तुम्हाला? ते गावात काय चाललंय माहितीये ना, मी ह्याला घेऊन एकटीच राहत असते, त्यामुळे भीती वाटते साहेब. अचानक? तसं नाही, पण नवरा घरी येतो दारू पिऊन, लई मारहाण करतो. नाही राहू शकत साहेब मी तिथं. राहिलं तर चालेल का? तुमच्यामुळे याच्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर? हवं नाही नाही, माझ्याकडनं काय बी होणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा साहेब. ठीक आहे, राहा. जा. लय उपकार झाले साहेब, धन्यवाद. तुम्ही नसता तर आम्ही कुठे गेलो असतो रातच्या. तुम्ही असं. ठीक आहे.
असं वाटतं आता उठावं आणि हिला इथेच कायमचा आराम द्यावा. पण हिच्याकडे माधुरीचे हार्याचे पैसे आहेत म्हणून शांत बसावं लागतंय. ते कळले की हिचा गेम वाजवलाच नाही. पैशांसाठी हिला असं सोडणं, हिच्यासोबत राहणं धोक्याचं आहे. हिचं जिवंत राहणंच माझ्यासाठी धोक्याचं आहे. गाढ झोपली आहे की हीच संधी आहे हिला संपवायची. तुझ्यामुळे अडकून पडलोय मी. तुझ्यामुळे माझ्या हाती लागणारे पैसे गेले. आता तुला नाही सोडणार मी. असा विचार पण मनात आणू नका. झोपा गप, नाहीतर तुमचा सगळा काळा चिट्टा पोलिसांच्या हाताला लागल.